सर्विंग प्लेटमध्ये अशी शिळी भाकरी घ्यायची, त्यावर हे नकलून मिरचू ठेवायचं आणि साईडला अशी दोन्ही बाजूने लालसर अशी भाजून अंड्याची पोळी ठेवायची. आता मी ह्याचा स्वाद घेते, तुम्ही रेसिपी पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार. इकडे मी हिरव्या मिरच्या कोवळ्या काढून घेतल्या आहेत. त्याचं मी आता नकलून मिरचू करणार आहे. त्यासाठी मी इकडे एक अशी वाटी घेतली आहे. त्यामध्ये असं करून घेऊया. आपण चिरा करून घेऊया मिरचीला. याप्रमाणे सर्व मिरच्या मी नकलून घेतल्या आहेत. चला आपण रेसिपीला सुरुवात करू. 10-12 लसूण पाकळ्या घेतल्या, त्या ठेचून घेऊया. यानुसार लसूण ठेचून घेतलाय. तवा गॅसवर ठेवून गरम करून त्यामध्ये तेल घालूया. तेल गरम झालंय की पाव चमचा जिरे, पाव चमचा हिंग, नकलून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, तेलावर पांढरा रंग येईपर्यंत परतून घेऊया. याप्रमाणे रंग असावा. याप्रमाणे पांढरट असा रंग येईपर्यंत मिरची तेलात परतून घेतली. हळद घालूया. चवीनुसार मीठ, यामध्ये अर्धा कप पाणी घालून लसूण राहिला की हा लसूण घालूया. यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालूया. मिक्स करून यावर झाकण ठेवून मंद आचेवर मिरची शिजवून घेऊया. झाकण काढून पाहूया आपली मिरची शिजली का. होय, मिरची शिजली आहे छान अशी. बऱ्यापैकी पाणीही आटलं आहे त्याचं. आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आणि अर्धा चमचा दही घालूया. हे मिक्स करून गॅस बंद करूया. नकलून मिरचू आपलं तयार आहे.
ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. इकडे मी 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. लसणा मिठाची अंड्याची पोळी मी बनवणार आहे. लसूण आपण ठेचून घेऊया. बारीक असा लसूण ठेचून घ्यायचा. यामध्ये मी थोडंसं मीठ घालते. मिक्स करून चांगलं ठेचून घेऊया. यानुसार अंड्याची पोळी केली तर ती खूप खमंग आणि रुचकर लागते. करून पहा एकदा. यामध्ये एक अंडं फोडूया. आणि हे मिक्स करून एकजीव करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करावे. अन्यथा एका बाजूला मीठ, एका बाजूला खारट असं लागेल. म्हणून छानपैकी मिक्स करून त्याची आपण अंड्याची पोळी तयार करणार आहोत. थोडक्यात आमलेट. त्याच तव्यामध्ये आपण लसणा मिठाची अंड्याची पोळी करून घेणार आहोत. त्यासाठी मी तेल घातले तव्यामध्ये. तेल आपलं गरम झालं आहे. त्यामध्ये हे अंडं फेटून घेतलेलं आपण त्याची पोळी तयार करून घेऊ. लसूण घातल्यामुळे मस्त अशी फुगते. आता आपण हे पलटून घेऊया. दोन्ही बाजूनी अशी लालसर अशी भाजून घेऊन आपण ही भाकरीसोबत आणि नकलून मिरचीसोबत सर्व करूया. मागच्या बाजूने ही लालसर अशी भाजून घेऊया.